नमस्कार. घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता शह या कथेमधील दुसरा भाग वाचत आहोत. व्यसन. चिनया मिनिया या कथासंग्रहामधील शह नावाची ही 10व्या क्रमांकाची कथा आहे. तर त्यातील दुसरा भाग आपण आज वाचत आहोत. एकूण 5 भाग आहेत. त्यापैकी दुसरा भाग व्यसन. चला तर मग वाचूया. कधी नव्हे ते समीर वडिलांचा मार खात होता. तो लालेलाल झाला. गालावर 5 बोटे उठली आणि त्याचा आक्रोश सुरू झाला. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलं की तो वडिलांची भूमिका साकारत होता, म्हणजे ॲक्टिंग करत होता वडिलांची, त्यांच्या खुर्चीवर बसून वगैरे 2 भूमिका वठवत होता, एक नोकराची आणि एक स्वतःच्या वडिलांची. तर पुढे काय होते ते आपण बघूया. त्या भागाचं नाव आहे व्यसन. कधी नव्हे ते समीर वडिलांचा मार खात होता. तो लालेलाल झाला. गालावर हातांची 5 बोटे उठली आणि त्याचा आक्रोश सुरू झाला. पाटील संतापाने त्याला मारतच होते. आम्हाला बाप जन्मात जमलं नाही ते तुम्ही करणार काय? हेच ना, दारू पिणं, वाया नाचवणं, हीच लक्षणं दिसत आहेत तुमची. हे आम्हाला कधीच जमलं नाही आणि जमणारही नाही. सर्व तमा सोडून रमाबाई दिवाणखान्यात धावतच आल्या आणि पाटलांचे हात रोखत विचारले, अहो पण एवढं काय झालं? तुम्ही आमचा हात रोखण्यापेक्षा स्वतःचा हात वेळेस उचलला असता तर ही वेळ आली नसती. तुमचं लाडकं पोर आत्तापासूनच. रंडीबाजी पाटलांचा संवाद रंगवू लागला. पुढं ते साकारी होतील. म्हणजे ते अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये बोलू लागले समीरला की आता ही पुढं पोरगं वाया जाणार आणि नको त्या नादाला लागणार. तुम्ही आधी याला सावरलं असतं तर ही वेळ आता आली नसती, असे ते रमाबाईंना ओरडतात. पुढं ते तसेच वागणार तेव्हा मात्र कोणतेच पर्याय त्यांना अडवण्यासाठी उरलेले नसतील. पाटील रागाने आत निघून गेले. समीरचा आक्रोश चालूच होता. तो धाय मोकलून रडू लागला. गालांवरून अश्रू ओघळत होते आणि ते ओघळतच राहिले आणि शेवटी ते संपले, जणू कायमचेच. म्हणजे त्याचं रडणं थांबलं. त्या क्षणी तो इतका उग्र वाटत होता की संतापाच्या आणि अपमानाच्या आगीने भडकून कुठलं तरी मोठं पाऊल तर उचलणार नाही ना, असं कुणालाही वाटलं असतं. झालं ते तसंच होत गेलं. त्यावेळेपासून पाटलांनी त्याच्याशी बोलणं टाकलं. दोघांचं वागणं विरुद्ध होत गेलं. पाटलांनी त्यांच्यासमोर येणं टाळलं आणि त्यानं पाटलांसमोर. रमाबाई या परिस्थितीत मधल्यामध्ये धास्तावून जात होत्या, पण त्याला इलाज नव्हता. समीर आता तरुण झाला होता, राजबिंडा पुरुष झाला होता, म्हणजे तो मोठा झाला. आता कुठे 20-21 वर्ष सुरू झालं नसेल. तो सर्वांच्यावर हुकूमत गाजवत होता. पण पाटलांच्या माघारी समोर तो व्यवस्थित वागत असे. कुठल्या एका नोकराबरोबर त्याचं धड पटत नसे. तो चैनी भोगविलासी होत चालला होता. पाटलांनीही त्याला पूर्ण दुर्लक्षित केलं होतं. त्यामुळे त्याच्या त्या वाईट वळणांना खतपाणी मिळत गेलं आणि हा विनाशाचा वटवृक्ष त्याच्यात दिवसेंदिवस आपल्या मुळांची पकड घट्ट करू लागला. रमाबाई एकट्याच त्या परिस्थितीला झुंज देऊ शकत नव्हत्या. हा वटवृक्ष आणखीनच फोफावला. त्याची पाळमुळं आता घट्ट झाली. समीर दारुबाज, सट्टेबाज झाला. नदीच्या किनारपट्टीजवळ दुर्मिळ दुय्यम शेती होती, त्याकडे पाटलांचे एकट्यांचेच लक्ष होते. नोकरांकडून काम करून घेणे, त्याची मशागत, निगा नीट होते की नाही पाहणे, वेळच्यावेळी फळाफुलांचा भर काढून घेऊन तो बाजारपेठेत विकण्यासाठी पाठवणे, पिकांची कापणी करून घेणे, पिकांची कापणी करून घेणे, ही सर्व कामे पाटीलच पाहत होते. वडिलांना कामात हातभार लावावा हे सुद्धा त्याला नकोसं वाटत होतं. आयतं खाऊन पिऊन शय्यागृहात दिवसभर पडणं हा दिनक्रम होता समीरचा. पाटलांनी आता तर त्याच्याकडे पूर्ण कानाडोळा केला होता. समीर पुढे असाच होणार हे त्यांनी त्या दिवसापासूनच गृहीत धरलेलं होतं. ही त्यांच्या अनुभवाची पूर्तता होती.
त्याच्याशी गोड संवाद केला असता तरी हा असाच वागला असता. त्यापेक्षा नसती खटाटोप करून आपली शक्ती नको तिथे खर्च करण्यापेक्षा शेतीत बागांमध्ये मन रमवलेलं अधिक चांगलं असा त्यांनी समजच करून घेतला होता. समीरचं वागणंही तसं समाधानकारक नव्हतं. त्यामुळे ते अधिक विचारी होत चालले होते. समीरच्या नसत्या छंदाने संपूर्ण इस्टेट लयाला जाऊ नये याची ते काळजी घेत होते. मनात कुठेतरी त्याची धास्ती ते घेत होते. पण एके दिवशी प्रत्येक बाबतीतील हद्द पार केली समीरने रमाबाईंकडे एकदा दिवाणजीकडून पैसे मागण्यास विनंती अर्जव केली. पण रमाबाईंना त्याच्यापेक्षा पाटलांची जास्त धास्ती वाटत होती. पैशांचा कारभार दिवाणजी पाहत होते आणि घरी पैसा लागलास तर पाटील दिवाणजीनं स्वतः ते रमाबाईंच्या सुपूर्द करण्यास आधीच सांगून ठेवत असत. पण प्रत्यक्षात रमाबाई कधीच दिवाणजींपुढे हात पसरून उभ्या राहिल्या नव्हत्या आणि आता ही वेळ येऊन ठेपलेली होती. त्यांनी साफ नकार दिला. माझ्याच्याने हे काम होणार नाही. तुम्ही काय कराच ते करा म्हणत रमाबाई निघून गेल्या. तसा समीर ताडताड उठून दिवाणखान्यात बसलेल्या दिवाणजीकडे गेला आणि अरे रवीत म्हणाला, मला 1000 रुपये चटकन काढून दे लवकर. दिवाणजी आवागच राहिला. द्यावे तर नोकरीची चिंता आणि नाही द्यावे तर आबरूची चिंता. पण दिवाणजी सुदैवाने वाचले. पाटील नुकतेच तेथे शेतातून परत आले. दिवाणजी, इथं माझ्या कारकिर्दीत माझ्या पैशावर कुणाचाच हक्क नाही. सांगा त्यांना. हवं असल्यास ज्याचं त्यानं स्वकष्टानं खावं आणि खुशाल चैनी करावी. पाटील समीरकडे हलकेच पाहून तिथून निघून गेले. समीरचा पाण उतारा झाला. तो दिवाणजीपुढे त्याला सहन करता येत नव्हता. पाटलांची पाठ फिरताच दिवाणजींकडे तो धावला आणि थेट त्याला दमदाटी देऊन त्यांच्याकडून 1000 रुपये काढून घेतले. समीर वाड्यातून बाहेर पडला. तो घरीच परतला नाही. 4-5 दिवस उलटून गेले. पाटील जाम वैतागले. काय करावे ते सुचेना. समीर 5व्या दिवशी घरी परतला तेव्हा मात्र पाटलांचा पावित्रा पाहण्यालायक नव्हता. चाबूक घेऊनच ते मधल्या चौकात उभे होते. समीर नशेत डगमगत चालत येत होता. चेहरा ताणलेला होता. पाटील पुढे धावले आणि एका मागोमाग एक समीरच्या अंगावर चाबकाचे वळ उठत गेले. तो अर्धमेला झाला. तेव्हाच पाटलांनी माघार घेतली. समीर त्यावर 2 तास बेशुद्ध अवस्थेत होता. रमाबाईंचा आक्रोश काही थांबत नव्हता. वाड्यातल्या 4 समजूतदार नोकरांनी समीरला त्याच्या शय्यागृहात नेऊन पलंगावर झोपविले. रमाबाई आपले चोरटे अश्रू आता मुक्त कंठाने ढाळत एकट्याच त्यांच्या उशाशी बसल्या. पाटलांनी तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आणि आपल्या शेतीवर ते निघून गेले. समीर आता पाटलांवर जास्तच चिडून होता. त्यांना शह देण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी तत्पर असायचा. रोज कुठलं तरी नवीन व्यसन घेऊन तो घराची पायरी चढू लागला. कुठे गाणेवाल्यांची मैफिल, कुठे नाटकवाल्यांना घरी आसरा दे. हे त्याचे छंद आणखीनच वाढले. पाटलांना हा शह सहन होत नव्हता. पण अगदी निर्विकारपणे ते या शहांना तोंड देत असत. जणू काहीच घडत नाहीये. रमाबाई मात्र झुरत होत्या. पाटील एकूण खंबीर होते. कारण